माझे नाव विशाल. काही वर्षापूर्वीच माझी नियुक्ती सोनेवाडी या एका लहानशा निसर्गरम्य गावात ग्रामसेवक म्हणून झाली होती. सरकारी नोकरीची ही पहिलीच पायरी असल्याने माझ्या मनात एक वेगळाच उत्साह होता. गावात राहण्यासाठी मी एका प्रतिष्ठित कुटुंबात घरात भाड्याने खोली घेतली होती. त्या घराची मालकीण सुप्रिया काकू होत्या. त्यांचे वय अंदाजे 38 वर्षे होते, पण त्या दिसायला अत्यंत सुंदर, सुजाण आणि आकर्षक होत्या. सुप्रिया काकूंनी 3 मुले होती. सर्वात मोठी मुलगी स्नेहल, ती जी 12वीत होती, आणि 2 लहान मुले 8वीत होती. काकूंचे पती 2 वर्षापूर्वी एका रस्ते अपघातात वारले होते, त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र काही दिवसातच माझ्या लक्षात आले की मिलिंद नावाचा एक प्रौढ माणूस दिवसा सुप्रिया काकूच्या घरात सतत असायचा आणि रात्री मात्र तिथून निघून जायचा. काकू शेजारच्यांना सांगायची की ते दुसऱ्या पती आहे, पण गावातील काही लोकांकडून समजले होते की मिलिंद आधीच एक लग्न झाले आहे आणि तो रात्री आपल्या पत्नीकडे परत जातो. सुरुवातीला मी या सगळ्या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही, कारण मला माझ्या कामाची आणि कर्तव्याशी मतलब होता. एक दिवस शासकीय कामे लवकर आटोपल्यामुळे मी नेहमीपेक्षा लवकर घरी आलो. माझ्या खोलीची चावी मी सकाळी जाताना नेहमीप्रमाणे काकूकडे ठेवून जायचो, कारण मला वस्तू विसरण्याची सवय होती. मी चावी घेण्यासाठी काकूंच्या मुख्य दाराजवळ गेलो. दार थोडे अर्धवट उघडे होते. मी नकळत आत डोकावले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. खोलीत मिलिंद हा सुप्रिया काकूंच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. काकू अतिशय प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवत होत्या. हळूहळू मिलिंदने हात आपल्या काकूच्या चेहऱ्यावर फिरवण्यास सुरुवात केली. त्याच्या स्पर्शाने काकूचे श्वासांची गती वाढली होती. त्यानंतर मिलिंदने काकूच्या हुक हळूहळू उघडायला सुरुवात केली. हे दृश्य पाहून माझ्या मनात एक वेगळीच खळबळ उडाली. तेवढ्यात माझे लक्ष रक्षाकडे गेले. काकूंची मोठी मुलगी स्नेहल कॉलेज सुटल्यामुळे घरी परतत होती. जर तिने आपल्या आईला या अवस्थेत पाहिले असते तर तिच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला असता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी तातडीने पुढे झालो आणि मुख्य दारावर जोरदार ताप मारू लागलो. माझा आवाज ऐकून आत गडबड झाली. काही क्षणातच काकूंनी स्वतःला सावरून दार उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी घबराट होती. त्या म्हणाल्या, "काय झाले विशाल, एवढ्या जोरात दरवाजा का वाजवत होतास?" मी म्हणालो, "काकू, मला माझ्या खोलीची चावी हवी होती." तेवढ्या स्नेहल तिथे पोचली. तिला पाहून काकू म्हणाल्या, "अरे स्नेहल, तू तर रोज 2 वाजता यायचीस, आज एवढी लवकर आलीस?" स्नेहल म्हणाली, "मम्मी, आज शेवटच्या तासाचे शिक्षक आले नव्हते, म्हणून थांबण्यापेक्षा मी घरी आले." काकूंनी सुटकेचा श्वास टाकत म्हणाल्या, "बरं झालं तू येण्यापूर्वी विशालने दरवाजा वाजवून मला बाहेर बोलवलं, नाहीतर." काकूंचे वाक्य अर्धवट सोडले. मी वातावरणात हलके करण्यासाठी स्नेहलला विचारले, "स्नेहल, तुझा अभ्यास कसा सुरू आहे? गणितात काही अडचण असेल तर मग सांग, मी तुझा प्रश्न सोडवून देईन." यावर स्नेहल उत्साहाने म्हणाली, "हो विशाल भैया, मला गणिताच्या एका धड्यात खूप अडचण येत आहे. मी संध्याकाळी तुमच्या खोलीवर येईन, मला समजावून सांगा." मी तिला संमती दिली आणि चाबी घेऊन माझ्या खोलीत आलो. पण खोलीत आल्यावर माझ्या डोळ्यासमोर सुप्रिया काकूंचे ते रूप आणि सौंदर्य हटत नव्हते. संध्याकाळी 5:30च्या सुमारास माझ्या खोलीच्या दारावर थाप पडली. मी दरवाजा उघडला. समोर स्नेहल उभी होती. तिने घरगुती गाऊन घातला होता. कॉलेजच्या ड्रेसमध्ये सामान्य दिसणारी स्नेहल आज या गाऊनमध्ये कमालीची सुंदर आणि आकर्षक दिसत होती. मी तिला आत बोलावले. मी पलंगावर बसलो आणि ती खाली बसून आपली वही उघडू लागली. जेव्हा मी माझा मोबाईल बाजूला ठेवून तिच्याकडे पाहिले, तेव्हा वरून बसल्यामुळे मला तिचं सौंदर्य आणि गाऊनच्या आतले दृश्य स्पष्ट दिसले. तिला पाहून मला दुपारी पाहिलेल्या सुप्रिया काकूंची आठवण आली. आईप्रमाणेच मुलगीही अत्यंत देखणी होती. तिने मला विचारले, "भैया, हा धडा मला समजत नाही, हा कसा सोडवायचा?" ती पुढे वाकून मला वही दाखवत होती. माझे लक्ष गणितापेक्षा तिच्या सौंदर्याकडे अधिक गेले होते. माझ्या अंतर्मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती.
संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी तिला शिकवण्याच्या बहाण्याने तिच्या सौंदर्याचा आनंद घेत राहिलो. त्यानंतर मी घरी गेलो. पण रात्र माझ्यासाठी काकू आणि स्नेहल यांच्या विचारातच निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ड्युटीवर जाण्यासाठी निघालो. नेहमीप्रमाणे चावी देण्यासाठी मी काकूच्या घराकडे गेलो. दारावर पडदा होता आणि दार उघडे होते. स्नेहल कॉलेजला गेली होती आणि लहान मुले बाहेर खेळत होती. मी काहीही आवाज न करता आत गेलो. मला जाणून घ्यायचे होते की काकू काय करत आहेत. मी हळूच पावलांनी त्यांच्या खिडकीकडे गेलो. समोरचे दृश्य पाहून मी पुन्हा थक्क झालो. सुप्रिया काकू नुकत्याच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आल्या होत्या. त्यांची पाठ माझ्या दिशेने होती. त्यांच्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब त्यांच्या पाठीवर ओघळत होते. त्यांनी हळूच टॉवेलने आपली पाठ कोरडी केली. त्या अत्यंत अवर्णनीय सुंदर दिसत होत्या. मला स्वतःवर ताबा ठेवणे कठीण जात होते. त्यानंतर त्यांनी अत्यंत सुबकपणे साडी नेसली. त्या पूर्ण तयार झाल्यावर मी बाहेर आलो आणि दारावर थाप मारली. काकूंनी दार उघडले आणि विचारले, काय झाले विशाल, काही हवे होते का? मी म्हणालो, नाही काकू, मी फक्त चाबी देण्यासाठी आलो होतो. त्यांनी चावी घेण्यासाठी हात पुढे केला. साडीमध्ये त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. मी राहून म्हणालो, काकू, आज तुम्ही या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहात. माझे हे शब्द ऐकून काकू काही क्षण एकटक माझ्याकडे पाहत राहिल्या. मीही त्यांच्या नजरेला नजर दिली. शेवटी त्या हसून म्हणाल्या, अरे विशाल, अशी स्तुती करत उभा राहशील तर कामावर कधी जाणार? मी भानावर आलो आणि गाडी घेऊन ऑफिसला निघालो. ऑफिसमध्ये गेल्यावरही माझे चित्त लागत नव्हते. लंच ब्रेकच्या दरम्यान मला काकूंना पाहण्याची तीव्र इच्छा झाली. माझे ऑफिस घरापासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर होते. मी गाडी काढून थेट घराकडे आलो आणि खिडकीतून आत पाहिलं, पण काकू खोलीत नव्हत्या. मी तिथेच उभं राहून वाट पाहू लागलो. अचानक माझ्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श झाला. मी मागे वळून पाहिले तर सुप्रिया काकू उभ्या होत्या. यावेळी त्यांनी हलका गाऊन परिधान केला होता. त्या म्हणाल्या, विशाल, तू माझ्या घराच्या खिडकीतून आत काय शोधत आहेस? मी अडखळत म्हणालो, काकू, मी काही फाईल्स खोलीत विसरलो होतो म्हणून चाबी घेण्यासाठी आलो होतो. काकूंनी मला आत बोलावलं आणि पाण्याचा ग्लास आणण्यासाठी त्या आत गेल्या. त्यांनी जेव्हा पाणी घेऊन आल्या आणि ग्लास देण्यासाठी माझ्यासमोर वाकल्या तेव्हा त्यांच्या गाऊनचे वरचे 2 हुक उघडे असल्यामुळे मला त्यांच्या सौंदर्याचे स्पष्ट दर्शन झाले. काकूंच्या हे लक्षात आले की मी कुठे पाहत आहे. त्या लगेच सरळ उभ्या राहिल्या. मी पाणी पिऊन घाबरल्या अवस्थेत ऑफिसला परतलो, कारण मला वाटले आता काकू माझ्यावर रागवतील. त्याच दिवशी संध्याकाळी स्नेहल नेहमीप्रमाणे माझ्या खोलीवर शिकायला आली. आज तिने सुंदर पंजाबी ड्रेस घातला होता. मी माझे मन शांत केले आणि तिच्याशी बोलू लागलो. गप्पा मारताना मी तिला विचारले, स्नेहल, तुझ्या घरी जे मिलिंद अंकल येतात ते तुमचे नातेवाईक आहेत का? स्नेहल उदास होऊन म्हणाली, नाही भैया, माझे वडील वारल्यानंतर ते बाबांचे मित्र म्हणून घराची विचारपूस करायला यायचे, पण मला ते अजिबात आवडत नाही. ते आईच्या अवतीभोवती जास्त असतात, म्हणून ते आले की मी तुमच्याकडे अभ्यासाला येते. तिचे बोलणे ऐकून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. स्नेहल अभ्यासात व्यस्त असताना मी बाजारात जाण्याचा बहाणा करून काकूच्या घराकडे गेलो. दार अर्धवट उघडे होते. आतून मिलिंद आणि काकूंच्या बोलण्याचा आवाज येत होता. मी हळूच खोलीत पाहिले तर मिलिंदने काकूला मिठीत घेतले होते. तेवढ्यात काकूचे लक्ष दाराकडे गेले आणि आमची नजरानजर झाली. मी घाबरून तातडीने माझ्या खोलीवर परत आलो. त्या रात्री मी भीतीने माझे सामान पॅक केले, कारण मला वाटले की काकू मला या घरातून काढून टाकतील. सकाळी जेव्हा मी कामावर जाण्यासाठी निघालो तेव्हा काकू ओट्यावर बसल्या होत्या. मी मान खाली घालून चाललो होतो तेव्हा त्यांनी हाक मारली, विशाल, आज चावी न देताच चाललाय? मी म्हणालो, काकू, तुम्हाला वारंवार त्रास देणे योग्य वाटत नाही, म्हणून चाबी माझ्याकडेच ठेवणार आहे. यावर काकू म्हणाल्या, विशाल, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, जरा आत येशील का? मी मागचा पुढचा विचार न करता आत गेलो. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. काकू म्हणाल्या, विशाल, काल संध्याकाळी तू जे काही पाहिलंस ते कोणालाही सांगू नकोस, स्नेहलला सुद्धा नाही. मी धैर्याने म्हणालो, पण काकू, स्नेहलला आधीच संशय आहे. तुमचे पती गेल्यानंतर तुम्ही त्या माणसाला घरात स्थान दिले
हे पाहून मला वाईट वाटले. काकूंचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, पतीच्या जाण्यानंतर मी अगदी एकटी पडले होते. स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवणे कठीण झाले होते. एक दिवस मिलिंद घरी आला. मी आंघोळ करून आले होते आणि त्याने मला त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्याने माझ्या शरीराला स्पर्श केला आणि मी स्वतःला रोखू शकले नाही. मला माझी चूक उमजली आहे. बोलता बोलता काकू हळूहळू माझ्या जवळ आल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, विशाल, काल संध्याकाळी जेव्हा मी तुला दाराबाहेर पाहिलं तेव्हापासून माझ्या मनात मिलिंद नाही तर तूच आहेस. मला आता तुझ्या प्रेमपाशात राहायचे आहे. त्यांचे ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आले. मी माझे डोळे मिटून घेतले आणि पुढच्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट मिठीत घेतले. आम्ही कितीतरी वेळ एकमेकाच्या प्रेमात बुडून गेलो होतो. काकूंनी त्यांचा बाजूला केला आणि आम्ही बेडरूममध्ये आलो. त्या दिवशी मी ऑफिसला सुट्टी मारली आणि आम्ही दोघांनी एकमेकावर भरभरून प्रेम केले. त्यानंतर आमचा रोजचा नियम झाला. मी ड्युटीवर जाण्यापूर्वी काकूसोबत प्रेमाचे शेण घालवायचो आणि संध्याकाळी स्नेहाला प्रामाणिकपणे शिकवायचो. काकूंनी आता मिलिंदला घरात येण्यास पूर्णपणे बंदी घातली होती. अशा प्रकारे दुसऱ्या व्यक्तीमध्ये तात्पुरते सुख शोधणाऱ्या सुप्रिया काकू आता पूर्ण माझ्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या. त्या दिवसापासून सोनेवाडीतील आमचे गुप्त जग एका वेगळ्याच रंगात रंगून गेले होते. सुप्रिया काकू आणि माझ्यामधील अंतर आता पूर्णपणे मिटले होते. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या मनात फक्त आणि फक्त काकूंच्या सौंदर्याचा आणि त्यांच्या मऊ स्पर्शाचा विचार चक्रवत असायचा. काकूंनी मिलिंदला त्याच्या आयुष्यातून आणि घरातून कायमचे हाकलून दिले होते. त्यामुळे आता त्यांच्या मनावरचे दडपण पूर्णपणे निघून गेले होते. त्यांचा चेहरा आता पूर्वीपेक्षा अधिक खुलून आणि आनंदी दिसू लागला होता. एक दिवस पावसाळी वातावरण होते. सकाळपासूनच सोनेवाडीत रिमझिम पाऊस पडत होता. हवेमध्ये एक छान गारवा पसरला होता आणि अशा वातावरणात प्रेमाची भावना अधिकच तीव्र होत होती. मी नेहमीप्रमाणे सकाळी तयार झालो आणि ड्युटीवर जाण्यापूर्वीच काकूंच्या घराकडे निघालो. स्नेहल नेहमीप्रमाणे लवकरच कॉलेजला निघून गेली होती आणि दोन्ही लहान मुले शाळेत गेली होती. घरात फक्त सुप्रिया काकू एकट्याच होत्या. मी हळूच दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. काकू स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होत्या. पावसाच्या गारव्यामुळे त्यांनी आज गडद रंगाची सुती साडी नेसली होती आणि केसांचा सैलसारा आंबाडा घातला होता. पाठीवर सोडलेल्या त्या ओल्या बटा त्यांच्या सौंदर्यात भर घालत होत्या. मी कोणताही आवाज न करता मागून गेलो आणि थेट त्यांच्या कमरेभोवती माझे हात वेढले. माझ्या अचानक झालेला स्पर्श पाहून काकू दचकल्या, पण दुसऱ्या क्षणी मागून मी आहे हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. त्यांनी आपला मागे वळलेला चेहरा माझ्या खांद्यावर टेकवला. काकू हळुवार आवाजात म्हणाल्या, अरे विशाल, काय हे? कोणीतरी येईल, सोड मला, स्वयंपाकघरातले काम आवरू दे. मी त्यांच्या गळ्यावर माझ्या ओठांचा मऊ स्पर्श करत म्हणालो, काकू, आज बाहेरचे वातावरण तर बघा. अशा छान पावसात कामाची घाई कोणाला असते आणि आता घरात कोणीच नाहीये. माझ्या या शब्दांनी काकूच्या शरीरात एक सुकवणारी शिरशिरी भरली. त्यांनी हळूच मागे वळून माझ्या गळ्यात आपले दोन्ही हात टाकले. त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल अथांग प्रेम आणि ओढ स्पष्ट दिसत होती. त्यांच्या गुलाबी ओठावर हलकी लाली आली होती. मी अधिक वेळ न घालवता माझे ओठ त्यांच्या ओठावर टेकवले. तो स्पर्श इतका उत्कट होता की बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाजही आम्हाला ऐकू येत नव्हता. आम्ही दोघेही एकमेकाच्या मिठीत पूर्णपणे विरघळून गेलो होतो. काकूंनी माझा हात धरला आणि मला हळूच बेडरूममध्ये घेऊन गेल्या. खोलीतील खिडकीतून पावसाचे तुषार आत येत होते आणि थंड वारा सुटला होता. काकूंनी खिडकीचे पडदे ओढले, ज्यामुळे खोलीत रोमॅन्टिक अंधार पसरला. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्या साडीचा पद हळूच खांद्यावरून खाली सरकला. साडीच्या आत त्यांनी घातलेले वस्त्र आणि सुबक खांदे पाहून माझे नियंत्रण सुटले. मी त्यांना बेडवर अलगद झोपवले. काकूंचे श्वास वेगाने चालू होते. मी त्यांच्या चेहऱ्यावरून, ओठावरून, गळ्यावरून हळूवार हात फिरवत त्यांच्या साडीची सोडवली. काकू आता फक्त अवस्त्रामध्ये
माझ्यासमोर होत्या. त्यांचे गोरेपान शरीर आणि त्यावरील ते सौंदर्य पाहून मी थक्क झालो होतो. काकूंनी माझे शर्टचे बटन एक एक करून उघडले आणि मला स्वतःकडे ओढले. त्या संपूर्ण दुपारी आम्ही दोघांनी वेळेचे भान विसरून एकमेकावर भरभरून प्रेम केले. त्या दिवशी मी पुन्हा ऑफिसला उशिरा जाण्याचे कारण सांगून सुट्टी घेतली. काकूंच्या मिठीत मिळणारे सुख जगातील कोणत्याही सुखापेक्षा मोठे होते. संध्याकाळ झाली की तसं घराची बेल वाजली. आम्ही दोघे तातडीने सावरलो. काकूंनी साडी नीट केली आणि मी माझ्या खोलीत आलो. दारावर स्नेहल उभी होती. नेहमीप्रमाणे ती गणिताचा अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे आली. तिने विचारले, भैया आज तुम्ही ऑफिसला गेलात नाहीत का? तुमची गाडी बाहेरच उभी होती. मी थोडे हसून म्हणालो, हो स्नेहल, आज जरा प्रकृती ठीक नव्हती म्हणून घरीच आराम करत होतो. स्नेहल माझ्याजवळ बसली आणि तिने वही उघडली. ती अभ्यासात व्यस्त झाली खरी, पण माझे लक्ष मात्र अजूनही दुपारी सुप्रिया काकूसोबत घालवलेल्या त्या खास क्षणांकडे होते. स्नेहल जेव्हा गणिताचा प्रश्न विचारण्यासाठी पुढे वाकायची तेव्हा तारुण्याला सुरभ सौंदर्य मला दिसायचे. पण आता माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त सुजाण शिक्षकाची आणि भावाची भावना उरली होती. कारण माझे सर्वस्व मी सुप्रिया काकूंना मानले होते. रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा काकूंनी मला मोबाईलवर मेसेज केला, विशाल, आजचा दिवस माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. तू मला खऱ्या प्रेमाचा अर्थ शिकवलास. त्यांचा हा मेसेज वाचून माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मला कळून चुकले होते की सोनेवाडीत हे माझे जीवन आता फक्त ग्रामसेवक म्हणून नाही तर सुप्रिया काकूच्या आयुष्यात प्रेमाचा सजवणारा एक हक्काचा साथीदार म्हणून पुढे जाणार होते. आमचे हे गुपित जगापासून लपलेले असले तरी आमच्या मनातील प्रेम अथांग आणि पवित्र होते. काही महिने अतिशय आनंदात आणि प्रेमाच्या रंगात निघून गेली. सुप्रिया काकू आणि माझ्यातील प्रेम इतके घट्ट झाले होते की आम्ही एकमेकाशिवाय राहू शकत नव्हतो. मिलिंदचा आमच्या आयुष्यातून पत्ता कट झाला होता आणि स्नेहलही तिच्या अभ्यासात व्यस्त होती. सर्व काही सुरळीत सुरू असं आहे असं वाटत असताना सोनेवाडीच्या एका शांत वातावरणात अचानक अशा वादळाची सुरुवात झाली ज्याची कल्पना आम्ही स्वप्नातही केली नव्हती. सुरुवात झाली ती एका गूढ पत्राने. एक दिवस दुपारी मी ऑफिसमधून नेहमीप्रमाणे लंच ब्रेकसाठी खोलीवर आलो. घराच्या मुख्य दरवाजावर खालून कुणीतरी एका पांढऱ्या रंगाचे लखोटे आत टाकले होते. त्यावर कोणाचेही नाव नव्हते. मी उत्सुकतेपोटी पाकिट उघडले तर आत संगणकावर टाईप केलेले काही शब्द होते जे वाचून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. पत्रात लिहिले होते, ग्रामसेवकजी, सुप्रियासोबत दुपारच्या बंद खोलीत जे काही रंगते आहे ते फार काळ लपून राहणार नाही. शासकीय नोकरी हवी असेल आणि समाजात इज्जत राखायची असेल तर आज रात्री ठीक 12 वाजता गावाबाहेरील जुन्या मारुतीच्या मंदिराच्या मागे एकटे या. पोलिसात किंवा कोणाकडे वाच्यता केली तर तुमचे आणि तुमच्या सुंदर काकूचे फोटो संपूर्ण सोनेवाडीत व्हायरल होतील. पत्र वाचून माझ्या पायाखालची त्राणच गेले. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. आमच्या प्रेमाची खबर तिसऱ्या कोणाला तरी लागली होती आणि तो व्यक्ती आम्हाला ब्लॅकमेल करत होता. माझ्या डोळ्यासमोर माझे करिअर, माझी नोकरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुप्रिया काकू गावात असणारी इज्जत एका क्षणात धुळीस मिळताना दिसू लागली. मी तातडीने काकूच्या घराकडे गेलो. काकू घरात एकट्याच होत्या. माझा घाबरलेला चेहरा पाहून त्या म्हणाल्या, विशाल, काय झाले? एवढे घाबरलेले का आहात? मी न बोलता ते पत्र त्यांच्या हातात दिले. पत्र वाचताना काकूचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. त्या थरथरू लागल्या. विशाल, हे कोणी केले असेल? जर मुलांना किंवा गावकऱ्यांना हे समजले तर मी तोंड दाखवायलाही जिवंत राहणार नाही. काकूंना रडू कोसळले. मी त्यांना धीर दिला. काकू, शांत व्हा, स्वतःवर ताबा ठेवा. मी आज रात्री तिथे जाईन आणि पाहीन या सगळ्यामागे कोण आहे. तुम्ही फक्त घरून कुठेही बाहेर पडू नका. रात्रीचे 11:30 झाले. संपूर्ण गाव गाढ झोपेत होते. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती.
आणि रातकिड्यांची किरकिर आवाज वातावरणातील गूढता आणि आखीव वाढवत होता. मी हातात एक टॉर्च घेतली आणि हळूच खोलीबाहेर पडलो. माझ्या मनात भीती आणि संशय दोन्हींची काहूर माजले होते. मला संशय होता की हा मिलिंद तर नसेल, कारण त्याला काकूच्या घरातून हाकलले होते, त्यामुळे बदला घेण्यासाठी तो हे करत असावा. मात्र रात्री 12 वाजता गावाबाहेरील त्या निर्जन आणि जुन्या मारुती मंदिरामागे पोहोचलो. तिथे घनदाट झाडी होती आणि कमालीचा अंधार होता. मी टॉर्च बंद केली आणि कोणाचे तरी पावले वाजण्याची वाट पाहू लागलो. तेवढ्यात मागून सुक्या पानावर कोणाची तरी पावले वाजल्याचा आवाज आला. मी पटकन मागे वळून टॉर्च प्रकाश टाकला. समोर रेनकोट घातलेला एक माणूस उभा होता, ज्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. कोण आहेस तू आणि तुला काय हवे आहे आमच्याकडून? मी हिम्मत करून ओरडलो. तो माणूस सावकाश पुढे आला आणि त्याने चेहऱ्यावरील रुमाल हटवला. टॉर्चच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसताच माझे डोळे मोठे झाले. तो मिलिंद नव्हता, तो होता सतीश, माझ्या ग्रामपंचायत कार्यालयातील वरिष्ठ लिपिक, जो नेहमी माझ्याशी अत्यंत नम्रपणे वागायचा. सतीश कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, काय विशालराव, ओळखलं का? तुम्ही तरुण आणि देखणे आहात म्हणून गावातील सुंदर सुप्रिया काकू तुमच्यावर फिदा झाल्या ना. पण तुम्ही विसरलात की ग्रामसेवकाची सही असल्याशिवाय ग्रामपंचायतीचे कोणतेही टेंडर पास होत नाही. मला त्या मोठ्या बांधकाम टेंडरची फाईल मंजूर करून हवी आहे, ज्यासाठी तुम्ही नकार दिला होता. मी संतापाने म्हणालो, सतीश, तू शासकीय कामासाठी आमच्या खाजगी आयुष्याचा गैरवापर करतोस. हे बेकायदेशीर आहे. कायदा मला शिकू नका विशालराव. सतीश कडाळला. जर उद्या सकाळपर्यंत त्या टेंडरवर तुमची सही झाली नाही तर माझ्याकडे असणारे तुमचे आणि सुप्रियाचे फोटो थेट स्नेहलच्या व्हॉट्सअप आणि गावच्या ग्रुपवर टाकेन. विचार करा, त्या 18 वर्षाच्या मुलीवर काय बितेल जेव्हा तिला तिच्या आईचे हे रूप समजेल. सतीशने मला पूर्णपणे कोंडीत पकडले होते. शासकीय फाईलची चुकीची सही करणे म्हणजे नोकरी गमावणे होते आणि सही न करणे म्हणजे सुप्रिया काकूंची आणि माझी इज्जत लिलावात काढणे होते. मला विचार करायला वेळ हवा आहे. मी म्हणालो, ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत वेळ देतो. सही करा आणि फोटो घेऊन जा. असे म्हणून सतीश अंधारात नाहीसा झाला. मी अत्यंत निराश होऊन खोलीवर परतलो. रात्रभर मला झोप आली नाही. काय करावे हे सुचत नव्हते. सकाळी मी काकूंना काहीच न सांगता थेट ऑफिसला गेलो. माझ्या टेबलवर ती टेंडरची फाईल्स पडली होती. सतीश दुरूनच माझ्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होता. माझे हात थरथरत होते. मी पेन उचलला आणि त्या फाईलवर सही करणार तेवढ्यात अचानक माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज सुप्रिया काकूंचा नव्हता, तर तो मेसेज स्नेहलचा होता. स्नेहलने लिहिले होते, विशाल भैया, आज सकाळी मी मम्मीच्या कपाटात काहीतरी शोधत होते, तेव्हा मला पत्रात एक पत्र सापडले जे काल तुम्ही मम्मीला दिले होते. मला सतीश अंकलच्या ब्लॅकमेलिंगबद्दल समजले आहे. तुम्ही फाईलवर अजिबात सह्या करू नका. मी आणि मम्मी शासकीय कार्यालयासमोरच बाहेर उभे आहोत. आमच्यासोबत पोलीस आहेत. आम्ही सतीश अंकल विरुद्ध सापळा रचला आहे. स्नेहलचा हा मेसेज वाचून माझ्या अंगात एकदम वीज संचारली. सुप्रिया काकू आणि स्नेहल घाबरून न जाता अत्यंत हुशारीने पोलिसांची मदत घेतली होती. मी सतीशकडे पाहिले. तो अजूनही निर्धास्त होता. मी फाईल बाजूला ठेवली आणि सतीश माझ्या कॅबिनमध्ये बोलवलं. सतीश, मी सह्या करायला तयार आहे, पण मला आधी ते फोटो बघायचे आहेत. मी खोटेच म्हटले. सतीश खिशातून पेनड्राईव्ह काढला आणि म्हणाला, यामध्ये सर्व फोटो. तेवढ्यात मी कॅबिनचा दरवाजा जोरात उघडला आणि पोलीस इन्स्पेक्टर आपल्या टीमसह आत आले. त्यांच्या मागे सुप्रिया काकू आणि स्नेहल उभी होती. पोलिसांनी सतीशच्या हातातील पेनड्राईव्ह जप्त केला आणि त्याला रंगेहात ब्लॅकमेलच्या आरोपाखाली अटक केली. सतीशचा चेहरा भीतीने काठठिगरी पडला होता. पोलिसात त्याला घेऊन गेले. कार्यालयातून बाहेर पडताना स्नेहल माझ्या जवळ आली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच प्रगल्भता होती. ती हळू आवाजात म्हणाली, भैया, मला मम्मीच्या आयुष्यातील एकाकीपणाची जाणीव आहे. मिलिंद वाईट माणूस होता,
पण तुम्ही मम्मीला आणि या घराला सांभाळले आहे. मला तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. उलट मला आनंद आहे की मम्मी आता सुरक्षित हातात आहे. स्नेहलचे हे शब्द ऐकून सुप्रिया काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी स्नेहलला जवळ घेतले. या मोठ्या संकटामुळे आमच्या नात्यावर आलेले सावट तर दूर झालेच, पण सोनेवाडीत आमचे हे गुप्त आणि रोमॅन्टिक जग आता एका हक्काच्या आणि कौटुंबिक स्वीकृतीच्या नव्या वळणावर आले होते. सस्पेन्स संपला होता आणि आता आमच्या प्रेमाला एक नव्या विश्वाची जोड मिळाली होती. सतीच्या अटकेनंतर सोनेवाडीतील ते भीतीचे सावट कायमचे दूर झाले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्नेहलने आमच्या नात्याला दिलेली मूक संमती सुप्रिया काकू आणि माझ्यासाठी एक खूप मोठा दिलासा होता. तिच्या या समजूतदारपणामुळे काकूच्या मनावरचे कित्येक वर्षाचे दडपण एका क्षणात नाहीसे झाले होते. आता आमच्यात प्रेमाला लपवण्याची किंवा घाबरण्याची अजिबात गरज नव्हती. उलट या प्रसंगाने आम्हा दोघांना एकमेकाच्या आणखीन जवळ आणले होते. काही दिवसानंतर दोन्ही लहान मुले एका सहलीसाठी, स्कूटी ट्रिप आणि शाळेच्या कॅम्पसाठी 2 दिवसासाठी बाहेर गेली होती. त्याचवेळी स्नेहलने 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम असल्यामुळे ती शेजारच्या शहरात तिच्या मैत्रिणीकडे राहण्यासाठी गेली होती. संपूर्ण घरात आता फक्त मी आणि सुप्रिया काकू दोघेच होतो. 2 दिवस आमच्या हक्काचे आणि पूर्णपणे एकांत होते. त्या रात्री बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट सुरू होता आणि थंडगार वारे खिडक्यावर आदळत होते. रात्रीचे 10:30 झाले होते. मी माझ्या खोलीत पडल्या पडल्या खिडकीबाहेर पाहत होतो. वातावरणातील गारवा अंगात शिरत होता. तेवढ्यात माझ्या खोलीच्या दारावर हलकी थाप पडली. मी उठून दरवाजा उघडला तर समोर सुप्रिया काकू होत्या. खोलीतील मंद प्रकाशात त्यांचे सौंदर्य थक्क करणारे होते. त्यांनी रेशमी गुलाबी रंगाची रात्रीची नाईट गाऊन घातली होती. केस मोकळे सोडलेले होते, जे खांद्यावर आणि पाठीवर विखुरलेले होते. बाहेर पडणाऱ्या विजांच्या प्रकाशात त्यांचा चेहरा अधिकच उजळून निघत होता. त्यांच्या डोळ्यात एक अनावर ओढ आणि जवळीक साधण्याची तीव्र इच्छा स्पष्ट दिसत होती. काकू, तुम्ही यावेळी? मी थोडे हसून विचारले. त्यांनी न बोलता आत प्रवेश केला आणि दाराची कडी लावून घेतली. त्या थेट माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी आपला उबदार हात माझ्या गालाला ठेवला. त्यांच्या हाताचा स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता की माझ्या शरीरात एक गोड चिरचिरी उठली. विशाल, आज बाहेर खूप थंडी आहे आणि मला एकटे वाटत होते. आता जेव्हा आपल्यात काहीच लपून राहिलेले नाही, तर मग मी तुझ्यापासून दूर का राहू? त्या अत्यंत हळूहळू आणि कातर आवाजात म्हणाल्या. त्यांच्या या शब्दांनी माझ्या संयमाचा बांध पूर्णपणे तुटला. मी पुढे होऊन माझ्या मजबूत कवेत घेतले. जेव्हा आमची शरीरे एकमेकांना भिडली तेव्हा मला त्यांच्या हृदयाचे वाढलेले ठोके स्पष्ट जाणवू लागले. काकूंनी आपले दोन्ही हात माझ्या गळ्यात गुंफले आणि त्यांच्या ओठांनी माझ्या ओठाच्या अगदी जवळ आणले. त्यांच्या श्वासांचा गरम स्पर्श माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. मी जास्त वेळ न घालवता माझे ओठ त्यांच्या ओठावर टेकवले. तो नुसता स्पर्श नव्हता, तर कित्येक दिवसासाठी साठलेली ओढ आणि प्रेम त्या चुंबनातून वाहत होते. काकूही तितक्याच उत्कटतेने माझ्या चुंबनाला प्रतिसाद देत होत्या. आमच्या ओठांची ही देवघेव तब्बल 15 ते 20 मिनिटे अखंड सुरू होती. विजांचा कडकडाट आणि पावसाचा आवाज जणू आमच्या या मिलनाचे पार्श्वसंगीत देत होता. हळूहळू माझे ओठ त्यांच्या ओठावरून बाजूला केले आणि त्यांच्या गळ्यावर, सुबक खांद्यावर हलके चुंबन घ्यायला सुरुवात केली. काकूंच्या तोंडातून एक हलकी आणि सुकवणारी आळसलेली आळ निघाली. त्यांनी त्यांचे डोळे घट्ट मिटून घेतले. माझ्या हातांनी त्यांच्या नाईट दोरी हळूवार सैल केली. गाऊन खा सरकत होता. आता सुप्रिया काकू फक्त त्यांच्या वस्त्रामध्ये माझ्या समोर उभ्या होत्या. 38 वर्षाच्या असूनही त्यांची शरीरे कमालीची सडोल आणि देखणे. त्यांच्या गोऱ्यापान शरीरावर खोलीतील दिव्यांचा पिवळसर प्रकाश पडल्यामुळे त्या एखाद्या अप्सरेसारख्या दिसत होत्या. मी त्यांना अलगद उचलून बेडवर झोपवले आणि मीही शेजारी आडवा झालो.
आम्ही दोघे बेडवर एकमेकाच्या मिठीत पूर्णपणे एकरूप झालो होतो. माझ्या हातांचा स्पर्श जसं त्यांच्या पाठीवरून कमरेवरून फिरत होता तशी त्यांची पकड माझ्या पाठीवर अधिकच घट्ट होत होती. काकूंनी माझ्या शर्टची बटणे एक मागून एक उघडली आणि त्यांचे मऊ हात माझ्या छातीवर फिरवले. त्या रात्री आम्ही वेळेचे आणि जगाचे स्वतःचेही भान विसरलो होतो. रात्र जशी पुढे सरकत होती तशी आमच्यातील जवळीक आणि प्रेमाची आग अधिकच प्रज्वलित होत होती. आम्ही दोघेही एकमेकाच्या प्रेमाच्या रसात पूर्णपणे न्हाऊन निघालो होतो. त्या एकांताच्या रात्री आम्ही अनेकदा एकमेकावर भरभरून प्रेम केले. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा पावसाचा जोर ओसरला होता आणि खिडकीतून कोवळे ऊन खाली येत होते. सुप्रिया काकू माझे डोके आपल्या छातीवर ठेवून माझ्या केसातून प्रेमाने बोट फिरवत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक असीम तृप्त शांततेचे भाव होते. मी वर पाहिले आणि त्यांच्या गालावर एक हलकी पापी घेतली. त्या लाजल्या आणि त्यांनी तोंड माझ्या कुशीत लपवले. त्या म्हणाल्या, विशाल, तू माझ्या आयुष्यात आलास आणि मी पुन्हा जगण्याची नवी उमेद मिळाली. आता मला जगाची कोणतीही पर्वा नाही, मी फक्त तुझे आहे. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणालो, काकू, मी नेहमी तुमच्यासोबत असेन. आपले हे नाते फक्त 4 भिंतीपुरते मर्यादित नाही तर ते मनाचे झाले आहे. त्या 2 दिवसाच्या एकांत आमच्या शरीरातील आणि मानसिक जवळीक इतकी वाढवली होती की आम्ही एकमेकांच्या अविभाज्य भाग बनलो होतो. सोनेवाडीतील आमचे प्रेम आता कोणत्याही भीतीशिवाय एका नव्या विश्वाच्या आणि घट्ट नात्याच्या बंधनात बांधले गेले होते. सोनेवाडीतील दिवस आता वेगळ्याच वळणावर आले होते. सुप्रिया काकूसोबत माझे नाते आता खूप घट्ट आणि परिपक्व झाले होते. पण त्याच दरम्यान घरामध्ये आणखी एक गुपित आकाराला येत होतं, ज्याची मला कदाचित कल्पना काकूंनाही नव्हती. स्नेहलची 12वीची परीक्षा संपली होती आणि तिला कॉलेजमधील सुट्ट्या लागल्या होत्या. सतीच्या प्रकरणामुळे तिने दाखवलेल्या समजूतदारपणापासून आमच्या नात्यातील औपचारिक अंतर पूर्णपणे संपले होते. ती आता मला केवळ भैया म्हणून पाहत नव्हती, तर तिच्या नजरेत माझ्याबद्दल एक वेगळाच आदर होता. कौतुक आणि एक सुप्त आकर्षण निर्माण झाले होते. एक दिवस सुप्रिया काकू काही महत्त्वाच्या कौटुंबिक कामासाठी दोन्ही लहान मुलांना घेऊन 2 दिवसासाठी शेजारच्या गावी गेल्या होत्या. स्नेहलची तब्येत थोडी बरी नसल्यामुळे आणि तिचा कम्प्युटरचा क्लास असल्यामुळे ती घरीच थांबली होती. गावात दुपारच्या वेळी पूर्ण शांतता होती. मी माझ्या खोलीत शासकीय फाईल तपासत बसलो होतो. तेवढ्यात माझ्या दारावर अगदी हलकी थाप पडली. मी दार उघडले तर समोर स्नेहल उभी होती. आज तिने आकाशी रंगाचा अतिशय सुबक पंजाबी ड्रेस घातला होता. तिचे मोकळे लांब केस आणि पाठीवर झुलत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस तरीही मोहक हास्य होते. विशाल, आत येऊ का? तिने पहिल्यांदाच भैया न म्हणता थेट नावाने हाक मारली होती. तिच्या आवाजातील तो बदल माझ्या काळजाचा ठोका चुकवून गेला. हो, ये ना स्नेहल, काय झाले? तुझी तब्येत कशी आहे आता? मी तिला आत बोलवत विचारले. ती आत आली आणि थेट माझ्या पलंगावर येऊन बसली. तिने तिच्या हातातील गणिताचे पुस्तक बाजूला ठेवले. पण तिच्या येण्याचा उद्देश अभ्यास नव्हता हे तिच्या डोळ्यातून चमक सांगत होती. आता तब्येत ठीक आहे, पण घरात खूप एकटे वाटत होते, म्हणून तुमच्याकडे आले. विशाल, तुम्ही नेहमी एवढे कामात व्यस्त का असता? कधी स्वतःसाठी जगत का नाही? तिने अत्यंत जवळून माझ्या नजरेला नजर देत विचारले. मी तिच्या शेजारी बसलो आणि म्हणालो, नोकरी आहे स्नेहल, काम तर करावंच लागेल. माझे हे वाक्य ऐकता स्नेहलने अचानक तिचा मऊ हात माझ्या हातावर ठेवला. तिचा तो पहिला थेट स्पर्श होता. तिचे हात थोडे थरथरत होते, पण तिच्या नजरेत कमालीची जिद्द होती. विशाल, सतीच्या या त्या प्रसंगाच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला एवढ्या मोठ्या संकटाशी लढताना पाहिलं, तेव्हापासून माझ्या मनात तुमच्याबद्दल एक वेगळीच जागा निर्माण झाली आहे. मम्मीवर तुमचे प्रेम आहे हे मला माहीत आहे आणि मी त्या नात्याचा आदर करते. पण माझ्या या मनाचे मी काय करू जे तुमच्याकडे ओढले गेले आहे? स्नेहलने अत्यंत भावुक होऊन आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली. तिचे हे शब्द ऐकून मी काही क्षण अवाक झालो
18 वर्षाची स्नेहल आता प्रगल्भ आणि अत्यंत सुंदर मुलगी झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील तो निरागसपणा आणि तिच्या सौंदर्याची जादू माझ्या मनाचा ताबा घेऊ लागली. मी काही बोलण्यापूर्वी स्नेहल आणखी जवळ आली आणि तिने डोके हळूच माझ्या खांद्यावर टेकवले. तिच्या केसामधून येणारा तो सुवासिक सुगंध माझ्या श्वासात भरू लागला. माझ्या अंतर्मनातील भावनांनी उचल खाल्ली. मी माझा हात तिच्या पाठीवरून फिरवला. माझ्या स्पर्शाने स्नेहलच्या शरीरात एक गोड शिरशिरी उठली. तिने तिचा चेहरा वर केला. तिचे गुलाबी रसाळ ओठ माझ्या अगदी समोर होते. तिच्या श्वासांची गती वाढली होती. आम्ही दोघेही एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलो होतो. मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले. स्नेहलने एक सुसाट सुटकेसारखा श्वास घेतला आणि तिने आपले दोन्ही हात माझ्या गळ्यात घट्ट गुंफले. तिचे ते चुंबन, त्यामुळे तिच्या मध्ये एक अनामिक भीती आणि कमालीची उत्सुकता होती. मी अत्यंत हळुवारपणे तिला कोणतेही दुखवा न देता तिच्या ओठांचा रस चाखू लागलो. आमचे हे चुंबन कितीतरी वेळ चालू होते. दुपारी खोलीत पसरलेल्या त्या शांततेत केवळ आमच्या श्वासांचा आवाज घुमत होता. हळुवारपणे आमची जवळीक आणखी वाढू लागली. मी तिच्या गालावरून गळ्यावरून माझे ओठ फिरवत तिच्या पंजाबी ड्रेसचा दुपट्टा बा केला. ड्रेसच्या गळ्यातून दिसणारे अतिशय सुबक सौंदर्य आणि तिचे गोरे अस्तर माझ्या हातांचे स्पर्श करत होते. स्नेहलने तिचे डोळे मिटून घेतले आणि ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळून गेली होती. मी तिला अलगद बेडवर झोपवले आणि तिच्या शेजारी आडवा झालो. तिच्या तारुण्याची ती पहिलीच अनुभूती होती, पण माझ्यावरील विश्वासामुळे तिच्या मनात अजिबात संकोच नव्हता. मी तिच्या कुरवळ्या केसांच्या बाजूला करत तिच्या पाठीवर आणि कमरेवर माझे हात फिरवले, ज्यामुळे ती सुखावून अधिकच माझ्याजवळ आली. त्या संत आणि रोमॅन्टिक दुपारी आम्ही दोघांनी वेळेचे आणि जगाचे भान विसरून एकमेकांच्या जवळीचा भरभरून आनंद घेतला. एका आईच्या परिपक्व प्रेमानंतर तिच्या मुलीचे हे निखळ आणि उत्साही प्रेम माझ्या आयुष्याला एका वेगळ्या रोमांचक वळणावर घेऊन गेले होते. संध्याकाळ होत आली तशी स्नेहलने अत्यंत प्रेमाने माझ्या छातीवर हात ठेवले व वर पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळेच तेज आणि तृप्तीचे भाव होते. ती हळूच हसून म्हणाली, विशाल, आता हे आपलं तिघांचं एक सुंदर गुपित असेल. मम्मीला मी कधीच अंतर देणार नाही आणि तुलाही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी तिच्या कपाळावर हलके चुंबन घेतले. सोनेवाडीतील माझे हे घर आता फक्त भाड्याची खोली राहिली नव्हते, तर दोन सुंदर स्त्रियांच्या अथंग प्रेमाचे आणि विश्वासाचे सजलेले माझे हक्काचे जग बनले होते, जिथे सस्पेन्स संपून आता केवळ प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला.